खेळाडू केपी स्पोर्ट्सचे खेळाडू कृपया बाहेर यायचं आहे. पंच अक्षय उरकुटे कृपया आपली जागा घ्यायची आहे. आणि नवीन लाभलेले आहेत ते ओमुळे कृपया टी शर्ट घ्यायची आहे. या सामन्यातील पंचांची भूमिका निभावतील ते अक्षय मुरकुटे आणि ओमुळे. ओलपॅक यांचे 12 खेळाडू प्रतीक. हा ठीक आहे, तिथूनच इथे या. जरा नावं सांगायची आहेत यांना, नावं सांगायची आहेत. प्रतीक जरा इथे नाव सांगायचे आहेत. आणि PGMM यांचे 12 खेळाडू बहुतेक आलेले आहेत. ठीक आहे. दुसऱ्या सामन्यासाठी समालोचन कक्षात थोडा बदल होत आहेत. आपल्या खारेगावातील कळव्यातील गोड आवाज परेश पारकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. तोपर्यंत मी तुषार मेलगिरी तुमचं रजा घेतो आणि परेश पारकर यांना विनंती करतो की पुढील समालोचन त्यांच्या हस्ते व्हावं. हॅलो हॅलो, धन्यवाद तुषार. तुषार हॅलो, प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू सामना वुलपॅक वर्सेस PGMM. वुलपॅक संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी पाचारण केलंय ते PGMM संघाला. PGMM संघाकडून सलामीची जोडी मैदानात आर्यन आणि संस्कार. आपल्याला स्ट्राईक वरती दिसतोय तो संस्कार, नॉन स्ट्राईकला आर्यन. आणि वुलपॅक संघाकडून प्रथम गोलंदाजी करताना निखिल अण्णा वैयक्तिक कोट्यातील पहिले संघातर्फे पहिले षटक घेऊन आलाय निखिल. आज 15 ऑगस्ट म्हणजे देशाला स्वातंत्र्य होऊन 79 वर्ष पूर्ण झालीत. 78 वर्ष पूर्ण झालीत. 79व्या वर्षी पदार्पण केलं आपण. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू घेऊन निखिल सामना करेल संस्कार. पहिला चेंडू. आता मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर. स्वर चेंडू. पहिला चेंडू स्वर चेंडूने संघाचं खातं उघडतोय. 1 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्वर चेंडू. 2 धावा. मराठा वॉरियर संघाचा कर्णधार माईक पाशी संपर्क साधायचा आहे. मराठा वॉरियर संघाचा कर्णधार माईक पाशी संपर्क साधायचा आहे. निखिलचा पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन निखिल. आता मात्र सुंदर चेंडू, सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. बाकी काम पूर्ण केले यश त्यांच्या मागे जयदेव केळुसकर याने. सुरेख 1 चेंडू 2 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा निखिल याचा. पुन्हा एकदा अतिशय सुरेख गोलंदाजी, सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. 2 चेंडू 2 धावा. आता मात्र हलके स्टोलन काढलाय. परंतु 1 धाव पळून काढली आहे. एका धावाने संघ पुढे सरकतो. संघाची धावसंख्या होते 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. अतिशय संत गतीने चाललेला हा सामना. तीन बॉल झाले. पुन्हा एकदा. आता मात्र झेलची संधी. झेल खाली 2 क्षेत्ररक्षक. झेल होतोय का? झेल सुटतोय. काहीसं गच्चा क्षेत्ररक्षण. विकेट कीपर जयदेव केळुसकर यांच्याकडून. तोपर्यंत 1 धाव पूर्ण. अतिशय मोठा झेल होता आर्यनचा. झेल सुटतोय. 4 धावा झाल्या. 4 चेंडू 4 धावा. पहिल्या चेंडूवरती आर्यनचा झेल
आणि झेल सुटतोय आणि तो पण कोणाकडून जयदेव केळुसकर. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. आता मात्र पुन्हा एकदा बीट होतो. अतिशय सुरेख गोलंदाजी निखिल याच्याकडून. 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 4 धावा. हो, हा देखील अतिशय सुरेख ब्लॉक होल मध्ये चेंडू होता. धावचीची संधी होती. संधी हुकते. एका षटकाच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या होते 5 धावा. केपी स्पोर्ट्स आयोजित खासदार चषक 2025. आपले सर्वांचे लाडके खासदार बाळ्या मामा यांच्या पुरस्कृत हे सामने चालू आहेत. खारेगावच्या भूमिपुत्र मैदानावरती अतिशय सुरेख नियोजन आहे मंडळाचे. चला चला चला, विलंब करू नये, सामन्याला सुरुवात करायची. इकडे घड्याळ चालू आहे. आता मात्र आला यश. 6 मिनिटं समाप्त झाली आहेत. आता मात्र आला यश. वैयक्तिक कोट्यातील पहिले संघातर्फे दुसरं षटक घेऊन यश. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती गोडीगारत केलाय. गडी बाद झालाय. संस्काराच्या स्वरूपात संघाला बसलेला पहिला धक्का, पहिला हादरा. यश याला पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता मिळते. अतिशय सुरेख चेंडू होता. आता मात्र संस्काराची जागा घेण्यासाठी आलाय दीपेश. दीपेश मध्ये देखील क्षमता आहे घणाघाती फलंदाजी करायची. पाहूया दीपेश आपल्या संघासाठी काय करतोय. हॅलो, याच्या पुढील चेंडू. हो 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 हो, अतिशय सुरेख चेंडू, वेगवान चेंडू. कानाला हवा घालून गेला चेंडू. अतिशय सुरेख गोलंदाजी यश याच्याकडून. पुढे चेंडू. हा चेंडू देखील सुरेख चेंडू, सुंदर चेंडू. गाडी बाद, गाडी बाद होते. अतिशय सुरेख गोलंदाजी यश याची मानावी लागेल. यश त्यांच्या मागे बाकी सर्व काम करतोय. निखिल 5 धावा, 5 धावांवरती 2 गडी बाद झालेत PGMM संघाचे. मात्र दीपेशची जागा घेण्यासाठी आलाय ऋतिक. ऋतिक पाहूया काय करतोय. हो हो हो, झेल कारंजा उडालाय. होतोय का झेल? नाही. चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एका धावेने संघ पुढे सरकतो. संघाची धावसंख्या होते 6 धावा.
4 चेंडू 6 धावा. अतिशय सुरेख गोलंदाजी मानावी लागेल यश याच्याकडून. वुलपॅक संघ अतिशय सुरेख गोलंदाज घेऊन आलाय मैदानामध्ये. यशाचा पुढील चेंडू पुन्हा एकदा ऋतिक साठी. आता मात्र उंच टोलवला आहे पुन्हा एकदा कारंजा उडालाय. झेल खाली क्षेत्ररक्षक स्वतः मालक जयदेव केळुसकर आणि झेल टिपलाय. गडी बाद झालाय. ऋतिक याच्या स्वरूपात अजून एक मोठा धक्का बसलाय. मोठा हादरा, मोठी सफलता यश याला. 3 गडी बाद केलेत यश याने स्वतःच्या षटकामध्ये. अतिशय सुरेख गोलंदाजी यश याची मानावी लागेल. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. लगभग 12 चेंडूंचा खेळ समाप्त होत आलाय आणि अजूनही आर्यनला काही स्ट्राईक भेटत नाहीये. 1 चेंडू फक्त खेळलाय आर्यन. आर्यन मध्ये खूप मोठी क्षमता आहे चौकार षटकार ठोकण्याची. आता मात्र ऋतिकची जागा घेण्यासाठी आलाय सुजय. शेवटचा चेंडू यशाचा सुजयसाठी. हो, अतिशय सुरेख चेंडू. कानाला हवा घालून गेलाय चेंडू. अतिशय सुरेख. 2 षटकांच्या अखेर संघाची धावसंख्या होते 6 धावा. 12 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. संघाची धावसंख्या होते 6 धावा. मात्र बऱ्याच वेळानंतर आर्यनला स्ट्राईक मिळते. पाहूया आर्यन काय करतोय. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती दिसतात जयदेव केळुसकर, मॅन फ्रॉम सिंधुदुर्ग. हॅलो. जयदेव याच्या पहिल्या चेंडूवरती डिक्लेअर स्वरूपात चेंडू चाला. एका धावेसाठी एका धावेने संघ पुढे सरकते. संघाची धावसंख्या होते 7 धावा. 1 चेंडू 7 धावा. जयदेव याचा पुढील चेंडू. हो हो हो, फुलटॉस प्रत्येचा चेंडू होता. तेवढा चेंडूचा समाचार घेतला. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 3 हॅलो 3 धावा. हॅलो पुढील चेंडू. हॅलो अतिशय सुरेख गोलंदाजी मानावी लागेल जयदेव याच्याकडून. जयचा पुढील चेंडू पुन्हा एकदा आर्यनसाठी. हो हो हो, झेल झेल. गडी बाद होतोय, गडी बाद होतोय. आर्यन याच्या स्वरूपात संघाला बसलेला अजून एक मोठा धक्का. मोठं कलम लागतंय आर्यन याचं संघाच्या 7 या 10 या धावसंख्येवरती. अतिशय सुरेख झेल पकडलाय यश त्यांच्या मागे. निखिल याने अतिशय सुरेख गोलंदाजी. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. संघाची धावसंख्या 10 धावा. 4 गडी बाद झालेत. तिसऱ्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी.
किती कॅच्या घेतल्यात नाही ते ओव्हरऑल याच्या असंच बघून द्यायचं त्यात काय कोणी हा आता मात्र स्वर चेंडू व्हाईट बॉल म्हणजेच अतिरिक्त एक धाव. हो 11 झालेत ना. संघाची धावसंख्या 11. 4 गाड्यांच्या मोबदल्यात 11 धावा. पुढे चेंडू आता मात्र सुंदर पुन्हा एकदा टोलवला. झेलची संधी. झेल होतोय का? झेल सुटतोय यश याच्याकडून. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. हो 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 3 धावा. अशा प्रकारे 3 धावांनी संघ पुढे सरकते. संघाची धावसंख्या होते 14 धावा. तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू जयदेव याचा. सुरेख अतिशय सुरेख चेंडू. निर्धाव चेंडू. 3 षटकाच्या अखेर संघाची धावसंख्या होते 14 धावा. 4 गाड्या गडी बाद होतोय. सॉरी गडी बाद होतोय. ओमकार याच्या स्वरूपात संघाला बसलेला अजून एक मोठा धक्का. 5 ओव्हर 14 ना 3 ओव्हर 14. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या होते 14 धावा. 5 गाड्यांच्या मोबदल्यात. योगेश होय ना. काय झालं कोण आता मात्र आला योगेश. योगेश जरी आलं तुफान नव्या दमानं रोखणार आता भिडणार. सुजय ना. स्ट्राईक कोंडला सुजय. आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय. शेवटचं षटक घेऊन वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघातर्फे शेवटचं षटक. हाणा मारीचं षटक घालना गाती गोलंदाज प्रसाद. पहिला चेंडू प्रसाद याचा. सुजय याला. पहिला चेंडू सुरेख चेंडू सुंदर चेंडू. पंचांनी 1 बाउन्स घोषित केलाय. आता मात्र डिग्लर स्वरूपात चेंडू चाललाय. एका धावेने संघ पुढे सरकते. संघाची धावसंख्या होते 15 धावा. 15 झाले ना. 15 झाले 14 होते. शेवटच्या बॉलला आउट झालाय. हा 16 झाले ते तिकडे. शेवटच्या बॉलला आउट आहे. विकेट आहे. 15 झाले. प्रसादचा पुढील चेंडू. आता मात्र हलके स्टूल तोपर्यंत चेंडू ट्रॅव्हल करतोय. सीमा रेषा पार चौकार. 4 धावा. हे 4 धावांनी संघ पुढे सरकते. संघाची धावसंख्या होते 19 धावा. वरून गळते बघ. तेज हो रे बेटे. प्रसादाचा पुढील चेंडू सुजय याच्यासाठी. आता मात्र सुरेख टोलवलाय. हो 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 पुन्हा एकदा 4 धावा. कडक चौकार. या 4 धावांनी पुन्हा एकदा संघ पुढे सरकते. संघाची धावसंख्या होते 23 धावा.
या इनिंग मधील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुढील चेंडू. हो 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 आता मात्र पुन्हा सुरेख चेंडू, सुंदर चेंडू. इनिंग मधील शेवटचा चेंडू, 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू, प्रसादाच्या ओव्हर मधील शेवटचा चेंडू. पाहूया आता मात्र चेंडू चाललाय डिक्लेअर स्वरूपात एका धावेसाठी. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे 24 धावा. विजयासाठी 25 धावांचं लक्ष. अंपायर बॉल घ्यायचंय. अंपायर अंपायर बॉल तो बघ मागे मागे मागे. कोण आहे टॉस आमची आणि यांची नाही 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 असं नाही बोलवतो नाही ते हरलेत ना. हॅलो मराठा संघाचा कर्णधार माईक पाशी संपर्क साधायचा आहे. मराठा वॉरियर्स आपले मित्र अलंकार शेलार यांच्या संकल्पनेतून एक खासदार चषक उभं राहिलेलं आहे. तरी KP स्पोर्ट्स तर्फे अलंकार शेलार यांचे खूप खूप आभार. त्यांनी खूप मेहनत घेतली खासदार चषक इथे भरवण्यासाठी. तरी सर्व KP स्पोर्ट्सच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार. आपल्या सर्व जनसामान्यांच्या मनातील खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा. प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी कधीही त्यांच्या ऑफिसला जा, तुम्ही निराश होऊन येणार नाही अशी त्यांची ख्याती आहे. असे हे आपले बाळामामा जनसामान्यांच्या मनात घर करून राहतात. त्यांच्या ऑफिसला गेल्यावर कुठलंही काम न होता परत येणार असा एकही माणूस नाही. तरी मी बाळामामा यांचे खूप खूप धन्यवाद मानतो की त्यांनी खासदार चषक भरवण्यासाठी पुढाकार घेतला. एक ना काय कर माहिती ऐका ना तुम्ही ना असं रेकॉर्ड तरी करून ठेवा. मग आम्ही असं डायरेक्ट तिथेच बोलायचंय ना. मग ते रेकॉर्ड चांगलं उडलं चांगलं आहे. हां फुल पॅक जयदेव आणि अथर्व. जयदेव आणि अथर्व. हे बाबू मॅच बघायला आलाय ना, मोबाईल बघायला. आर्यन करतोय की संस्कार करतोय. अजून आला नाही. थांबा चालू कर म्हणून. हॅलो सामन्याला सुरुवात करायची. वुलपॅक संघाकडून सलामीची जोडी मैदानात. जयदेव केळुसकर आणि अथर्व सुदामे. आणि PGMM संघाकडून वैयक्तिक कोट्यातील पहिले संघातर्फे
पहिले षटक घेऊन आलाय संस्कार. केस बीस असे पहिला चेंडू संस्कार याचा, जयदेव याच्यासाठी. हो 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 हो, सुरेख चेंडू. पहिल्या चेंडूवरती एक धाव तर पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. 2 धावांनी संघाचं खातं उघडतोय, तसंच वैयक्तिक खातं उघडतोय जय. एक चेंडू 2 धावा. हा चेंडू देखील सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. बाकीचं काम पूर्ण केलं यष्टांच्या मागे योगेश याने. 2 चेंडू 2 धावा. चेंडू चालला डिक्लेअर स्वरूपात. एका धावेसाठी एका धावेने संघ पुढे सरकते. संघाची धावसंख्या होते 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. हो, पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. 4 चेंडू 4 धावा. बोला था ना फिलिप्स ही लाना, बोला था ना. चार बॉल. हा चेंडू सुरेख चेंडू, सुंदर चेंडू. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 4 धावा झाल्यात. आता मात्र डिक्लेअर स्वरूपात पुन्हा एकदा एका धावेसाठी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो. एका षटकाच्या अखेर संघाची धावसंख्या होते 5 धावा. ऋतिक आता मात्र वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघातर्फे दुसरे षटक घेऊन आलाय ऋतिक. हो, काहीच गचा क्षेत्ररक्षण यष्टी रक्षक योगेश याच्याकडनं डिक्लेअर स्वरूपात चेंडू चाललाय. वाईडला प्लस भेटलाय, म्हणजेच 2 धावा झाल्यात. 2 धाव्याने संघ पुढे सरकतो. संघाची धावसंख्या होते 7 धावा. ऋतिकाचा पुढे चेंडू. आता मात्र सुरेख चेंडू, सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. सुरेख टोलवलाय चेंडू.
नो मॅन्स लँड मध्ये तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतात का धावचीची संधी 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 आता पंच ओम यांनी फेटाळून लावलाय धावा पूर्ण 2 धावा पूर्ण संघाची धावसंख्या 9 धावा 2 चेंडू 9 धावा आता पुन्हा एकदा मात्र स्वर चेंडू व्हाईट बॉल या अतिरिक्त धावेने संघ पुढे सरकतो संघाची धावसंख्या होते 10 धावा ऋतिकेचा पुढील चेंडू आता मात्र पुन्हा एकदा सुंदर टोलवला आहे नो लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय चेंडू चाललाय सीमा रेषा पार चौकार 4 धावा या 4 धावांनी संघ पुढे सरकतो संघाची धावसंख्या होते 14 धावा अतिशय सुरेख फलंदाजी मानावी लागेल अथर्वयाची ऋतिकेचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सुंदर टोलवलाय झेलची संधी झेल खाली क्षेत्ररक्षक झेल होतोय का झेल सुटतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण आणि 1च धाव काय संघाच्या क्षेत्ररक्षण या ठिकाणी ओमकार याच्याकडून झेल सुटतोय अथर्वचा झेल सुटतोय संघाची धावसंख्या 15 धावा 4 चेंडू 15 धावा 2 चेंडूवरती 2 षटकार जर ठोकले जयदेव केळुसकर यांनी स्वरा इन्शुरन्स यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या षटकातील शेवटचा चेंडू ऋतिकेचा शेवटचा चेंडू हो हा चेंडू देखील सुरेख चेंडू सुंदर चेंडू निर्धाव चेंडू षटक समाप्तीची घोषणा करतात पंच ओम 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय संघाची धावसंख्या होते 15 धावा अजूनही विजयासाठी 10 धावांची गरज आहे 12 चेंडू 10 धावा 12 चेंडू 10 धावा सुजय तो पण बॉलर आहे ना तो आर्यन टाकणार त्याचे 10 राहिले त्यावर मध्ये जास्त आर्यन केडी कुठे आहे? 2 षटकात 10 धावांची गरज विजयासाठी 12 चेंडू 10 धावांची गरज ते काय नाव सांगून गेलं सतीश आता मात्र आलाय गोलंदाजी मार्कवरती आर्यन वैयक्तिक कोट्यातील पहिले संघातर्फे 3रं षटक घेऊन आलाय आर्यन तिकडे मग वाचायला मध्ये मध्ये सॉरी सतीशचे काय एंटरप्राइजेस काहीतरी बोलले ना स्वरा इन्शुरन्स स्वरा इन्शुरन्स यांच्याकडून 2 षटकारांसाठी 500 रुपयाचे पारितोषिक आहे पहिला षटकार ठोकलाय आर्यन याने अजून एक जर षटकार ठोकला या चेंडूवरती तर 500 रुपये स्वरा इन्शुरन्स यांच्याकडून 4 धावा 500 हां तुझ्याकडनं अजून बक्षिसांची खैरात होते हा चेंडूवरती षट ओ हो 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 मी झालाय
पारितोषिक हुकतंय. धीरज आमरे 500 पारितोषिक लावलं होतं. संघाची धावसंख्या 22. अजून विजयासाठी 3 धावांची गरज. औपचारिकता बाकी आहे. विजयासाठी 3 धावांची गरज आहे. चला, विजयासाठी 3 धावांची गरज आहे. हा काय हात आहे? ओह! धावचीची संधी 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 गाडी बाद होते. धावचीत बाद होतो अथर्व. आता मात्र औपचारिकतेसाठी जातोय यश. अथर्वची जागा घेण्यासाठी जातोय यश. शुभम सावंत आर एस स्पोर्ट संघाचा कर्णधार. आर एस स्पोर्ट संघाचा कर्णधार माईक मध्ये संपर्क साधायचे. सॉरी, मनीष पाटील. तीन धावांची गरज आहे विजयासाठी. चेंडू आताच्या चेंडूवरती समाप्त मॅच. आला आला हा यश आलाय. 1 धाव. आता मात्र 2 धावांची गरज. आम्ही दिले मराठवाला दिले मराठवाला दिलेत ना. मराठवाडा संघाचा कर्णधार कोणाचा नंबर आहे? 2 धावांची गरज आणि सुंदर टोलवला आहे. षटकार. अशा रीतीने वुलबॅक संघ सामना विजय होत आहे. पीजीएम संघाचं सहभागी झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन. कॉमेंटेटर कोण आहे? कोण आहे? आता हा तुषाल. विचार गेलाय तुमच्या कॅप्टनला बोलव. तूच उडवतोय? ना ते उडवते का? आपण कोण उडवतोय? माने. नाही असं. उदय दादा उडवा ना तुम्ही. सतीश कोण आहे मॅन ऑफ द मॅच? यश आहे. मॅन ऑफ द मॅच यश आहे ना. ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच होतोय यश. वुलबॅक संघाचा यश. धीरज आमरेला दिला असता पण त्याने ना चेंडू अडवलाय ना क्षेत्र न ओव्हर टाकली ना बॅटिंग केली आहे. धीरज आमरे नाही तर तुला मॅन ऑफ द मॅच दिली असती आम्ही. मॅन ऑफ द मॅच यश. बोल. होय होय. अरे नाही तो याची बॅटरी नाही आपली रेग्युलर. होय 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 होय. अच्छा. मॅन ऑफ द मॅच यश. अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती. 3 गडी गारद केले होते यश याने. अतिशय सुरेख. टॉस पण घ्या ना उडून. चला तुषाल कुठे असेल तर माईक मध्ये संपर्क साधायचे. कॉमेंटेटर